मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काल आणि आज आम्ही नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आज सकाळी झाले 9 वाजता की आपल्या अकाउंटला 3000 रुपये जमा झाले म्हणून। नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच आनंदाची आणि आशेची बातमी घेऊन आला आहे। मकर संक्रांतीच्या आगमनापूर्वी सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठा आनंदाचा तोहफा जाहीर झाला आहे। आपणा सर्वांना एकूण 3 हप्ते म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत। ही बातमी नक्कीच आपल्या हृदयात आनंदाची लाट निर्माण करणारी आहे। माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते मकर संक्रांतीपूर्वीच आपल्या खात्यात जमा होणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचे नियोजन सुरू असून संक्रांतीच्या आधीच हे पैसे आपल्या हाती पडतील। नवीन वर्ष सुरू होताच आपल्यासाठी 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहेत। पहिला अपडेट असा आहे की 31 डिसेंबर पासूनच बऱ्याच बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अजून हप्ता वितरण 4-5 दिवस चालणार आहे। हा एक सकारात्मक पाऊल आहे, परंतु याचबरोबर एक महत्त्वाची सूचनाही समजून घेणे गरजेचे आहे। काही विशिष्ट 9 बँकांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास दिरंगाई होणार आहे, उशीर होणार आहे। कदाचित हे पैसे 2-2 महिने सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकणार नाहीत। ही माहिती आपण सर्वांनी नीट लक्षात घ्यायला हवी, जेणेकरून पैसे उशिरा येण्याची शक्यता असल्यास आपण तयार राहू शकू। या 9 बँका कोणत्या आहेत त्यांची यादी आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे शांतपणे सर्व माहिती ऐकून घ्या। दुसरा महत्त्वाचा अपडेट हा आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे तर मिळालेच आहेत, परंतु 14 जानेवारीला मकर संक्रांती येते। या मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने सरकार आपल्याला एक विशेष गिफ्ट देणार आहे। हा गिफ्ट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे पैसे एकाच वेळी। थोडक्यात सांगायचं तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे एकूण 4500 रुपये मकर संक्रांतीच्या गिफ्ट स्वरूपात मिळणार आहेत। हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी अपडेट आहे। येत्या 4 ते 5 दिवसात हे दोन्ही हप्ते म्हणजे 3000 रुपये आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पहिले 1500 रुपये तर आधीच मिळत आहेतच, पुढचे 3000 रुपये सुद्धा लवकरच आपल्या खात्यात येणार आहेत। ही खूप छान बातमी आहे ना? पण बहिणींनो, आपण हेही लक्षात ठेवूया की सरकारने यापूर्वीही अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत। बऱ्याचदा असे होते की घोषणा सरकार करते, मकर संक्रांतीही संपून जाते, महाशिवरात्रीही निघून जाते, पण प्रत्यक्षात गिफ्ट काही मिळत नाही। मग आपण निराश होतो। तर जर आपल्याला खरोखरच हा गिफ्ट मिळायला हवा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट करा। ताबडतोब या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मकर संक्रांती गिफ्ट हवा आहे असे लिहा, किंवा फक्त मकर संक्रांती गिफ्ट असे साधं लिहिलं तरी चालेल। हे कमेंट्स जेव्हा जास्तीत जास्त येतील तेव्हा सरकारवर प्रेशर पडतो आणि ते लक्ष देतात। म्हणूनच हा व्हिडिओ ताबडतोब लाईक करा आणि कमेंटमध्ये मकर संक्रांती गिफ्ट लिहायला विसरू नका, किंवा हो, आम्हाला 4500 रुपये हवे आहेत असे लिहा। हे आपले हक्काचे पैसे आहेत, मागणी करण्यात आपण काही चूक करत नाही। आता आणखी एक गंभीर मुद्दा, ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी KYC केलेली नाही त्यांना मात्र हा गिफ्ट मिळण्यास 100% उशीर होणार आहे। कदाचित त्यांना हा गिफ्ट मिळू सुद्धा शकणार नाही। सरकारने स्पष्ट सांगितले होते की 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपण KYC करून घ्यावी। दुर्दैवाने बऱ्याचशा बहिणींनी ही KYC केलेली नाही। मागच्या 2 ते 2.5 महिन्यात सरकारने 52 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढले आहे। आता अजूनही बऱ्याच बहिणी यातून बाहेर पडू शकतील अशी शक्यता आहे, पण त्यासाठीही एक मार्ग आहे, तो मी आपल्याला पुढे सांगणार आहे। त्याआधी आपण हे पाहूया की कोणत्या 9 बँकांमध्ये पैसे जमा व्हायला प्रॉब्लेम येणार आहे। जर आपलं खातं या बँकांमध्ये असेल तर आपण थोडीशी काळजी घ्यावी। सोबतच पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB मध्ये ज्या बहिणींचं खातं आहे, ज्यांना पोस्टामार्फत पैसे मिळतात, त्यांच्यासाठीही 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत, ते चुकू नका, नाहीतर आपला हप्ता बंद होऊ शकतो। चला सुरुवात करूया त्या बँकांपासून ज्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर आपल्या बँकेचं नाव या यादीत असेल तर आपण काळजी करण्याची गरज नाही, परंतु पुढचं महत्त्वाचं अपडेट मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका। भारतीय स्टेट बँक, SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या 12 नॅशनलाइज्ड बँकांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। यापैकी बहुतेक बँक ठीक आहेत, परंतु यातील 2 बँकांवर RBIने मोठी कारवाई केलेली आहे, म्हणून त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे वितरित करण्यामध्ये 100% अडचण येत आहे। अनेक बहिणींच्या खात्यात त्याच्यामुळे पैसे जमा होत नाहीयेत।
त्या 2 बँका कोणत्या? तर पहिली बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक. ज्या बहिणींचं खातं कोटक महिंद्रा बँकेमध्ये आहे, या बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास आरबीआयने तात्पुरती बंदी घातली होती. कारण या बँकेच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या त्रुटी होत्या. त्यांच्या आयटी सिस्टममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असत आणि डेटा सुरक्षेबाबतचे उपाय यांनी पुरेसे केले नव्हते. म्हणून जर आपलं खातं या बँकेमध्ये असेल तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. दुसरी मोठी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. ही सरकारी बँक आहे, पण या बँकेचा BOB वर्ल्ड हा ॲप होता. या ॲपवर नवीन ग्राहक जोडायला सरकारने बंदी घातली होती. नंतर ती उठवण्यात आली. पण या बँकेने काय केलं? बऱ्याच ग्राहकांच्या म्हणजे आपल्यापैकी काही बहिणींच्या संमतीशिवाय त्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून ॲपवर त्यांची स्वतःची नोंदणी केली. या गैरप्रकारामुळे या बँकेची प्रतिमा दहळगाडी गेलेली आहे. त्यामुळे जर या बँकेमध्ये खातं असेल तर त्या ठिकाणीही थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. आता सहकारी बँकांचा प्रश्न. सहकारी बँकांचा घोळ प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्यामध्ये चालूच असतो. कारण इतर बँकांमध्ये पैसे लगेच जमा होतात, तर सहकारी बँकांमध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणींना 5-5, 10-10 दिवस वाट पाहायला लागते. यातील काही बँकांचे तर परवाने नुकतेच रद्द झालेले आहेत किंवा त्यांच्यावर कारवाई चालू आहे. यात शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक आणि हिरेयूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे. जर आपलं खातं अशा सहकारी बँकेमध्ये असेल तर एकतर पैसे काढता येणार नाहीत किंवा मुळात पैसे जमा व्हायलाच त्या ठिकाणी 100% विलंब होणार आहे. याशिवाय येस बँक ही देखील एक बँक आहे जिला कर्ज वाटपाचे नियम पाळले नाहीत, रिपोर्टिंगमध्ये उशीर केला आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे करोडो रुपयांचा दंड या बँकेवर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे येस बँकेत जर खातं असेल तरी देखील थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. आता ज्यांचं खातं IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठीची महत्त्वाची माहिती. बघा, या पोस्ट पेमेंट बँकेने सुरुवातीला खूप गोड गोड बोलले. लाडक्या बहिणींनी खाती उघडली. आता प्रत्येक महिलेच्या खात्यातून ही बँक 3-3 महिन्यांनी साधारणपणे 100, 150, 200 रुपये ऑटोमॅटिक कट करत आहे. विचारल्यावर सांगतात की हे SMS चार्जेस आहेत, जे काही मेसेज आम्ही पाठवतो त्याचे चार्जेस आहेत. आरबीआयने यांना आता चाप लावला आहे. हे चार्जेस एप्रिल नंतरचे नवीन आर्थिक वर्ष जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च अशा 4 महिन्यांमध्ये 200 रुपये कापले जात होते. म्हणजे वर्षभरात जवळपास 800 ते 1000 रुपये. आरबीआयने आता स्पष्ट केले आहे की आपण काय करायचे? आपल्याला पोस्टात जाऊन सांगायचे की आम्हाला SMS पाठवू नका किंवा कमीत कमी पाठवा. आरबीआयच्या सक्त सूचना आहेत की लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त 100 रुपये इतकेच 3 महिन्याचे चार्जेस लावू शकता. त्यावर 18% GST मिळून एकूण 118 रुपये. त्यापेक्षा जास्त पैसे कट होत असतील तर आपण ताबडतोब पोस्टामध्ये जाऊन चौकशी करावी आणि त्यांना सांगावे की आम्हाला मेसेजेस पाठवण्याची गरज नाही. सोबतच दुसरा एक महत्त्वाचा अपडेट. पोस्ट पेमेंट बँकेची जर आपण खूप आधी खातं काढलं असेल तर आपली KYC पूर्ण आहे का ते एकदा बघून घ्यावं. कारण जुन्या ग्राहकांना पुन्हा KYC करण्याचं आवाहन या बँकेने केलेले आहे. जर आपली KYC अपूर्ण असेल किंवा एक्सपायर झालेली असेल तर आपल्याला हे पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते. म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा पोस्टमॅन मार्फत त्याची चौकशी अवश्य करून घ्यावी. तर एकूणच पाहायचं झालं तर लाडक्या बहिणींना सरकारने नवीन वर्षाचा गिफ्ट म्हणून 1500 रुपये जाहीर केले आणि मकर संक्रांतीचा गिफ्ट म्हणून 3000 रुपये असे एकूण 4500 रुपये खात्यात येणार आहेत. ज्यांची KYC करायची राहिली आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट. आता तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या अर्जांची पडताळणी होऊ शकते किंवा RTO विभागाने IT डिपार्टमेंटकडून जी माहिती आली त्याच्या आधारे आता तुमची पडताळणी होऊ शकते. म्हणून तुम्ही सजग राहा. मी वारंवार सांगत होतो तुम्ही KYC करून घ्या. जर KYCची मुदत वाढलीच तर 100% तुम्ही KYC पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय पैसे येणार नाहीत. हो, आणि तुम्ही मोफत भांडी योजनेचा लाभ घेतला का? उद्योगिनी योजनेअंतर्गत 3.5 लाख रुपये अगदी 0% व्याजदरावर मिळत आहेत. जर तुम्ही बचत गटात असाल तर बचत गटाच्या महिलांसाठी 1.5 लाख रुपये एका महिलेसाठी मिळत आहेत. अशा अनेक योजना चालू आहेत. जर तुम्हाला या सगळ्या योजनांची माहिती हवी असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन म्हणजे घंटेचं बटन दाबा. म्हणजे या सगळ्या सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सूर्यचूल ज्यांना हवी आहे, सोलर कुकर. सूर्याच्या उष्णतेवर सगळा स्वयंपाक होतो. चपाती भाकरी सोडून भात, भाजी, दूध सगळं तापतं. तो सोलर कुकर 1500-1600 रुपयाला मिळतो. त्याची ही माहिती आम्ही आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तो व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत अजून आलेला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सूर्यचूल लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ 1-2 दिवसात तुमच्या मोबाईलवर दिसू लागेल. पण त्यासाठी व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं, कमेंटमध्ये सूर्यचूल किंवा सोलर कुकर लिहिणं मात्र अनिवार्य आहे. बहिणींनो, ही होती लाडक्या बहीण योजनेविषयीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. कमेंटमध्ये आम्हाला 4500 रुपये म्हणजे मकर संक्रांती गिफ्ट हवाच आहे हे ठणकावून सरकारला सांगा.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, त्या सर्व जागी शेअर करा. आणि त्या बहिणींनाही सांगा की मकर संक्रांतीचा गिफ्ट 3000 आणि नोव्हेंबरचे 1500 आम्हाला 4500 हवेच आहेत अशी कमेंट करायला सांगा. तुमच्या जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे जमा झाले की नाही ते अवश्य कमेंट करून सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव देऊन सांगा. जितके जास्त मेसेज येतील, जितक्या जास्त कमेंट्स येतील, सरकारवर तितकाच जास्त दबाव पडत असतो, प्रेशर पडत असतो. हे कृपया लक्षात ठेवा. तर भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन वर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष आरोग्यदायी आणि भरभराटीचं जाओ याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत. धन्यवाद.